शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजित भाऊ चव्हाण यांच्या सुपुत्र प्रसाद चव्हाण हे प्रभाग क्रमांक 10 मधून इच्छुक होते, पण ऐनवेळी त्यांची उमेदवारी डावलली गेली. ते नाराज आहेत आणि जनसुराज्यकडून उमेदवारी अर्ज भरल्याची म्हणजे बातमी येते. तर या पार्श्वभूमीवर काय नाही, महायुती ज्या वेळेला झाली त्यावेळेला महायुतीमध्ये एका बाजूला शिवसेना, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे तिन्ही पक्ष एकत्र झाले. खरं तर आता शिवसेनेमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणात आमच्या सगळे मूळ कार्यकर्ते, त्यानंतर शिंदे साहेबांच्या कामावरती प्रेरित होऊन आलेले कार्यकर्ते, असं शिवसेनेचं संघटन सुद्धा शहरात मोठं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा आदरणीय चंद्रकांत दादा, मुन्ना माडिक साहेब ही सगळी मंडळी जी आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचं संघटन चांगलं आहे. आणि आमदार मुश्रीफ साहेब हे पूर्वीपासूनच या महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधला एक मोठा गट, म्हणजे महानगरपालिकेमधला एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोठा गट. आता या तीन पक्षांची ज्या वेळेला युती होत झाली, राज्य पातळीवरती त्याबद्दलच्या सूचना झाल्यामुळे महायुती झाल्यामुळे अनेक कार्यकर्ते चांगले असताना सुद्धा थोडंसं सगळ्यांना थांबावं लागलं. आदरणीय सुजित भाऊ नाही तर स्वर्गीय रामभाऊ दादांपासून शिवसेना आणि चव्हाण कुटुंबियांचं खूप मोठं नातं आहे, किंबहुना शिवसेनेचा उगम स्तोत्र ज्याला म्हणायला पाहिजे तो इथं रामभाऊ चव्हाणांचं घर आहे. त्यामुळे साहजिकच प्रसादची उमेदवारी ही आम्ही सगळ्यांनीच लावून धरलेली होती. पण तीन पक्ष प्रत्येक उमेदवाराबद्दल एकमेकाच्या प्रत्येकांचे आपले आपले आग्रह, त्या सगळ्या गोष्टींमुळे थोडंसं आम्हाला प्रसादला थांबवावं लागलं. थांबवायला जरी लागलं असलं तर प्रसाद हा रामभाऊ चव्हाण दादांचा नातो आहे, खूप मोठं भविष्य आहे. आणि आम्ही सगळेजण, आदरणीय आमदार क्षीरसागर साहेब असतील, आम्ही असू, आम्ही सगळेजण त्याच्या पाठीशी आहोत. वडील म्हणून सुजित भाऊ आहेतच जिल्हा प्रमुख, पण आम्ही सगळेजण सुद्धा पाठीमागं आहोत. त्यामुळे त्या गोष्टींची काळजी करायची गरज नाही. ठीक आहे, उमेदवारी मिळाली नाही म्हटल्यानंतर तरुण रक्त आहे, नाराजीसाठी सुद्धा किंवा त्यातनं सुद्धा थोडंसं रागायला त्यांनी फॉर्म भरला आहे. पण आज आम्ही विनंती केली, आज घरातले सगळे किंवा प्रमुख सगळे कार्यकर्ते की ज्यांच्या जीवावरती ही निवडणूक लढवायची आहे ते सगळे कार्यकर्ते सुद्धा इथं समोर आहेत. त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय सकारात्मक चर्चा झाली. महायुतीचा झेंडा महानगरपालिकेवर फडकवायचा आहे आणि त्यासाठी प्रसाद आणि प्रसादचे सगळे सहकारी सुद्धा ताकदीने काम करत आहेत. आणि ही निवडणूक केवळ फक्त निवडून आलेल्या लोकांसाठी नाही, तर या सगळ्यांसाठी योगदान देणारे सुद्धा खूप मोठे लोक आहेत, ते सगळे सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे सुजित भाऊ जिल्हा प्रमुख आहेत, शिवसेनेचे संस्थापक जे आहेत कोल्हापुरातले ते सुजित भाऊंचे वडील रामभाऊ दादांचे चिरंजीव आहेत. त्यामुळे साहजिकच त्या सगळ्यांची जबाबदारी जेवढी मोठी आहे तेवढं भविष्य काळात त्यांच्यासाठी काम करणे ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. त्या सगळ्याची सकारात्मक आणि अतिशय चांगली चर्चा झालेली असल्यामुळं आता आम्ही सगळेजण संघटितपणानं महायुतीचं हे शिवसेनेचं महायुतीचं सरकार आणण्यासाठी आणि सगळी मंडळी शहरात काम करू आणि सुजित भाऊ त्याच्यामध्ये पुढे असतो. आता प्रसाद चव्हाणांची ही नाराजी 100% दूर झाली आहे का? आणि दुसरी गोष्ट, पक्षाकडून त्यांचं राजकीय पुनर्वसन परत होणार का? निश्चितपणानं पक्षाकडून पुनर्वसन व्हायला सुजित भाऊंचा चिरंजीव आहे तो. एखादा कार्यकर्ता की जो थोडासा बाकी आणखीन काय त्या पद्धतीने काम करत असेल, पण इथं सुजित भाऊंचा चिरंजीव रामभाऊ दादांचा नातो आहे, त्यामुळे पुनर्वसनाचा भाग नाही, तो अजूनही पुढं खूप मोठं नेतृत्व करणार आहे. आता ही एक पाऊल मागे येऊन अजून पुढे जायचं आहे, त्यासाठी ही सुरुवात आहे. बऱ्याच वेळा असं होत असतं की या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा जी नाराजी असते त्यातनं काहीतरी चांगलं घडायचं असतं. मी तुम्हाला सांगतो की आजच्या घटनेतनं सुद्धा काहीतरी चांगले संकेत आहेत आणि ते पुढच्या टप्प्यात आपल्याला दिसतील. दुसरी गोष्ट, महिला आघाडीच्या शहर प्रमुख सिद्धी राजनयकर यांची देखील उमेदवारी डावलण्यात आलेली आहे, त्याही नाराज आहेत. महायुतीच्या मध्ये आमचे एकापेक्षा एक चांगले अतिशय निष्ठावान अशा कार्यकर्त्यांना सुद्धा थांबवलं. खरं तर ही निवडणूक करत असताना एकसंघपणाने ज्यावेळी युती आपण करतोय, महायुती करतोय, त्यावेळेला साहजिकच अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना सुद्धा संधी या सगळ्यांपासून संधी मिळत नाही. त्यामुळे नाराज होणं साहजिक आहे. आम्ही त्यांची समजूत होऊ. आज सत्ता आमची आहे, राज्यात, देशात, केंद्रात सगळीकडे आमची सत्ता आहे. त्यामुळे साहजिकच अनेक संधी ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांना उपलब्ध करून देणं ही आमची जबाबदारी आहे. संघटन मजबूत असेल तर आम्ही सगळेजण उद्या सुद्धा पक्ष चालू शकतोय. सगळेच लोक नगरसेवक नाही झाले, पण त्याच्याही पलीकडे त्याच्याही पेक्षा मोठी पदं असतील की जी सगळीच्या सगळी अनेक लोकांना मिळू शकतील. मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टींना आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊनच आपण जाणार आहोत, की त्यासाठी आमच्या सिद्धी असतील किंवा इतरही सगळे कार्यकर्ते असतील त्यांच्याबरोबर समन्वय, त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांबरोबरची चर्चा आणि त्यातनं सकारात्मक मार्ग काढून जाणार होतो. शेवटचा प्रश्न, महायुतीकडे इच्छुकांची संख्या जास्त होती, मात्र अनेकांना तिकीटे मिळालेली नाही. या नाराजीचा फटका या म्हणजे महायुतीला बसेल का? तुम्ही दोन गोष्टी बघा, पेपर आणि TV उघडल्यानंतर महाराष्ट्रात तुम्हाला दुसरं काहीच दिसणार नाही. आत्तापर्यंत कधीच नाही अशा पद्धतीचा कार्यकर्त्यांचा उद्रेक, असंतोष सगळीकडे दिसतो, सगळ्या पक्षात दिसतो. याचा अर्थ असा आहे की गेल्या 8-10 वर्षांमध्ये निवडणूक न झाल्यामुळे जे कार्यकर्ते खूप चांगल्या पद्धतीनं पक्षासाठी काम करत असताना संधी मागत होते, ते सगळ्या माणसांना पक्ष सुद्धा सगळेच न्याय देऊ शकले नाहीत.
तर साहजिकच थोडासा हा सगळा एकूण असंतोषाचा परिणाम किंवा असंतोष हा सगळीकडेच आहे. परंतु शेवटी असंतोष जरी असला तरी ते कार्यकर्ते आमचे आहेत, पक्षाचे आहेत, आमचे याचा अर्थ पक्षाचे आहेत. अधिकार गाजवणार, भांडणार ते आमच्यावरतीच भांडणार आणि भांडल्यानंतर त्यांना समजून सांगितल्यानंतर ते समजून आमच्याबरोबर येणार आणि भविष्य काळामध्ये याच्यापेक्षा चांगल्या संधीसाठी त्यांनाही आम्ही सहकार्य करणं ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळं आपलं घर, आपल्या कुटुंबात जर आपल्या घरातल्या माणसा कुटुंब प्रमुखावर जर भांडलं नाही तर कुणावर भांडणार. त्यामुळे साहजिक आहे लोक जे आमच्यावर आग्रह करतात त्या सगळ्यांचा आदर ठेवून आम्ही पुढे जाणार आहोत आणि महायुतीची सत्ता ही निश्चितपणे येणार आहे. ठीक आहे.